लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे. आपल्या खात्यावरती आलेले पैसे गायब होणार आहेत. यासाठी आपल्याला काय करायचं आहे तेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नवनवीन सरकारी योजनांसाठी बेल आयकॉन बटन दाबून ठेवा. सर्वात अगोदर अपडेट आपल्यापर्यंत मिळत राहील. लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील आणि देशात सर्वात गाजली आणि महाराष्ट्रातील सरकार या योजनेमुळे आल्याची कबुलीही दिली. ज्यावेळेस योजनेची जाहिरातबाजी सुरू होती, इव्हेंट सुरू होते, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सर्वच अधिकारी महिलांना एकत्र करून मोठमोठे इव्हेंट केले जात होते. लाडक्या बहिणींना त्या जिल्ह्यात जाऊन या ठिकाणी माहिती दिली जात होती. पैसे खात्यावरती देण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र ज्या पद्धतीने निवडणुका पार पडल्यानंतर पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना सरकारचा दणका बसायला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी जे निकष होते त्या निकषाची पात्रता आणि सरसकट दिलेले पैसे आता आलेल्या खात्यावरून सुद्धा गायब होऊ लागलेले आहेत. बातमी आहे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक. ज्या भावांवरती विश्वास ठेवला, सावत्र भावांना निवडून देऊ नका अशी ज्यांनी या ठिकाणी याचना केली, आता तेच सावत्र भाऊसारखे वागू लागलेले आहेत की काय, अशी चर्चा सध्या सर्वच बहिणींमध्ये रंगू लागलेली आहे. या ठिकाणी जर आपण बघतोय निकषांना डावलून ज्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्यावरती सरकार कारवाईचा बडगा उचलत आहे. धुळे जिल्ह्यातील एका महिलेच्या खात्यावर 7,500 रुपये सरकारने काढून घेतले आहे. ही योजना जाहीर झाली तेव्हा काही निकष ठरवून देण्यात आले होते. निवडणूक होईपर्यंत सरसकट रक्कम खात्यावर येत होती. ज्या भागात तक्रारी आल्या त्या भागातील लाभार्थ्यांचे अर्ज, कागदपत्र पुन्हा पडताळणी केली जात आहेत. म्हणजेच निवडणुकीच्या अगोदर हे काही न करता आपण पैसे दिले, आता निवडणूक झाली, सरकार स्थापन झाले, मात्र आता या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आलेले पैसेसुद्धा काढून घेतले जात आहे. त्याचं कारण की या निकषात बसत नाहीत. मग निकषात बसत नव्हत्या तर अगोदरच पैसे का दिले, असाही विरोधक आणि लाडक्या बहिणींचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहे. मिळालेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्यातील नकाने गावातील एका महिलेच्या खात्यावरती 5 महिन्याचे जवळपास 7,500 रुपये जमा झाले होते. या लाभार्थी महिलेने इतर सरकारी योजनेचा लाभ घेतलेला असल्यामुळे त्या महिलेच्या खात्यावरचे 7,500 रुपये सरकारने पुन्हा एकदा वळते करून घेतले. त्यामुळे अनेक आता लाडक्या बहिणींना मात्र हा एक धक्का बसलेला आहे. 2.5 लाखापर्यंतचं उत्पन्न असेल, त्याचबरोबर ती 4 चाकी वाहन आणि इतर सरकारी योजनेचा फायदा ज्या लाभार्थी महिलेने घेतला नाही त्यांनाच या योजनेत पुढे लागू ठेवणार आहेत. मात्र या लाभार्थी आणि अलाभार्थी निकष हे महत्त्वाचे आहेत का, हे निवडणुकीच्या पूर्वी नव्हते का, असाही प्रश्न सध्या उपस्थित केला जाऊ लागलेला आहे. धन्यवाद.